पुन्हा पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहावं, करून त्याच्याकडे नेणारी क्रांती आपण हा कार्यक्रम प्रत्येकाला छानसं तुळशीचं रोप देऊन हा सन्मान करीत आहे. त्यानंतर आवाज कमी येत आहे, जरा जोरात आवाज आला तर बरं वाटेल, आवाजही गायला मजा येईल. नमस्कार. फुलेंचा सगळे हात वरती झाले पाहिजे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा. आता खऱ्या अर्थानं पोवाड्यालाही बरं वाटेल. आज 95वी जयंती आहे आणि आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने हा जो दिन आहे हा आपण मोठ्या प्रमाणात उत्साहानं साजरा करतो दरवर्षी. यावर्षी आम्ही त्याच्यामध्ये अजून भर अशी घातलेली आहे की आपल्या सर्व महिलांची आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये बचत गटाच्या महिला असतो, आशा वर्कर असो, अन्यथा महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी महिला असो, तर यांचं आरोग्य तपासणी करून त्याच्यामध्ये जर काही फॉल्ट आढळला तर त्याच्यावर ट्रीटमेंट देणं. कारण आपल्या घरातली एक स्त्री जर धडधाकट असेल तर ते अख्खं कुटुंब आपलं आनंदी असतं. अशा विश्वासाने आम्ही हे आज काम हाती घेतलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत आपण बघाल की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी मुहूर्तमेढ रोवली त्याच्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला प्रशासनामध्ये सहभागी होऊन काम करत आहेत. हे त्यांचं मोठं योगदान आपण इतिहासात कधी विसरू शकत नाही. एक चांगली आनंदाची गोष्ट आज माझ्या कानावर अशी आली की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंच्या नावानं शिष्यवृत्ती डिक्लेअर झालेली आहे आणि ती शिष्यवृत्ती एका आपल्या महिलेला मिळालेली आहे ऑलरेडी. त्यामुळे एक चांगला दिवस आहे. या हिशोबाने आपला समाज कल्याण विभाग जो आहे तो विभाग आणि आपला जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त माध्यमाने आपण हा एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्याबरोबर आपलं वैद्यकीय आरोग्य विभाग सुद्धा सरसावलेला आहे आणि आपण आरोग्य शिबिर सुद्धा महिलांसाठी स्पेशली आयोजित केलेलं आहे. त्यासाठी डॉक्टर अर्चना पवार या ठाण्यावरून त्यांची स्पेशल टीम घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या मदतीने आपण अतिशय चांगलं चेकिंग जे अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये मधुमेह असो, ब्लड प्रेशर असो किंवा स्तनांचा कर्करोग असो, या सगळ्या प्रकारचं चेकिंग आपण इथे अत्याधुनिक टेक्निक वापरून करत आहोत.